जाऊयात पुण्यात धरणग्रस्त शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केलाय। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात या शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं कळतंय। कार्यालयाच्या 5व्या मजल्यावरून उडी मारून आत्मदहनाचा त्यांनी प्रयत्न केला। सुदैवानं इतर कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे या शेतकऱ्याचा जीव वाचला। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 5व्या मजल्यावरून आत्मदहनाचा या शेतकऱ्याने प्रयत्न केला। नेमका कोणता हा प्रकल्पग्रस्त शेतकरी आहे हे आपल्याला काही कळू शकलेलं नाहीये। अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्या सोबत आहेत। वैभव, काय तपशील आहे? या सगळ्या प्रकारामधला जो शेतकरी आहे धुमाळ नावाचा, या शेतकऱ्याचा गेल्या 30 वर्ष धरणग्रस्त आहे। हा शेतकऱ्याने 30 वर्ष त्याच्या आपल्या जमिनीसाठीचा लढा जो आहे तो सुरू होता। 1961 साली वीर धरणामध्ये त्यांची जमीन जी आहे ती संपादित करण्यात आलेली होती आणि त्यानंतर त्यांचे पुनर्वसन जे आहे ते दौंड तालुक्यात करण्यात आलेलं होतं। मात्र त्यांना जे भूखंड देण्यात आलेले होते निवासासाठी ते अजूनपर्यंत त्यांच्या नावावर झालेलं नाही आणि त्याच्यासाठी गेले 29 वर्ष ते सातत्यानं मागणी करत होते। जवळपास 30 असे शेतकरी होते। 77 वर्षाचे हे शेतकरी आहेत धनाजी धुमाळ नावाचे आणि त्यांच्यासोबत आणखी 29 शेतकरी असे होते ज्यांच्या या जमिनी नावावरती होत नव्हत्या। त्यापैकी 25 शेतकरी यांचं हे वारलेत, म्हणजे त्यांचं स्वर्गवासी झालेले आहेत ते। तरी सुद्धा हा प्रश्न निकाली निघू शकलेला नाही। आणखी किती वर्ष या प्रश्नासाठी खेटे मारावे लागणार असा धुमाळ यांचा प्रश्न होता आणि त्यामुळे आता वैतागून आपण आत्महत्या करत आहोत असं म्हणून ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 5व्या मजल्यावरून उडी मारायच्या प्रयत्नामध्ये होते। तोपर्यंत कर्मचाऱ्यांनी आणि इतर त्या ठिकाणी असलेले पोलीस आहेत बंदोबस्तासाठी त्यांनी त्यांना ताब्यात घेतले। आता त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना बंजारगड पोलीस ठाण्याला नेण्यात आलेलं आहे। हे दृश्य आपण बघतो। या दृश्यांमध्ये दिसणारा हा शेतकरी जो आहे ज्यांचं आडनाव धुमाळ असल्याचं कळतं। 77 वर्षांचे हे शेतकरी आहेत आणि यांची जमीन जी आहे ती एका प्रकल्पात गेली, पण त्यांना ज्या ठिकाणी पुनर्वसित करण्यात आलं, त्यांचं पुनर्वसन करण्यात आलं, तिथे घेऊन काही समस्या आहेत, मोबदल्याच्या समस्या आहेत आणि त्यावरनं वारंवार त्यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा केला असावा आणि अखेर आपण म्हणतो की या सगळ्या मानसिकतेतनं टोकाचं पाऊल घेतो या शेतकऱ्यांनी उचलण्याचा प्रयत्न केला। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 5व्या मजल्यावरती हा शेतकरी गेला आणि गॅलरीच्या मधोमध असणाऱ्या पिलरच्या भिंतीवर उभं राहून त्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला, पण वेळीच दोन्ही बाजूने लोकांनी तिथे येऊन त्याला थांबवून त्याला म्हणजे बाजूला नेलं। थोडक्यात हा सगळा प्रकार जो आहे तो टळला। पण असे कैक शेतकरी आजही महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये ज्यांना मोबदला मिळाला नाही, ज्यांचं पुनर्वसन झालं नाही म्हणून आजही खेटे मारताना दिसत आहेत, त्यांचं काय?